among the sexual reproduction, we are studying the post fertilization changes. ठीक आहे, त्याच्यामधला सुरुवातीचा पार्ट आपण पाहिला होता प्री फर्टिलायझेशन चेंजेस, इन विच देयर इज अ स्पोर फॉर्मेशन, मायक्रोस्पोर, मेगास्पोर. त्याच्यानंतर सेम टॉपिक मध्ये मेल आणि फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट. ठीक आहे, सिक्वेन्शियल इव्हेंट जर तुम्ही लक्षात ठेवत असाल तर तुम्हाला इझिली हा पूर्ण लेसन आणि जो सिलेबसमध्ये इन्क्लूड केला आहे दॅट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन, हा पूर्ण लेसन जो आहे हा तुम्ही रिकव्हर करू शकता और यू कॅन मेमराइज. तर असे आपण सिक्वेन्स पाहून राहिलो. पहा, प्री फर्टिलायझेशनचा इव्हेंट म्हणजे स्पोर आणि गेमेटोफाइट पर्यंत, त्याच्यानंतर फर्टिलायझेशन एक सेपरेट टॉपिक, त्याच्यामध्ये डबल फर्टिलायझेशनचा टॉपिक पाहिलाय, आणि आता त्याच्यानंतरची स्टेप पाहिजे आहे दॅट इज दी पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. मग आता अमॉंग दीज पोस्ट फर्टिलायझेशन देर आर टू इव्हेंट्स टू बी डिस्कस. त्यातला पहिला इव्हेंट आपण पाहणार आहे एंडोस्पर्म डेव्हलपमेंट, and second will be the embryo development. आता याच्याकरता काय करावं लागेल पहा, तुम्हाला थोडासा एक फर्टिलायझेशनचा इव्हेंट तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. म्हणजे व्हॉट इज हॅपनिंग ड्युरिंग दी फर्टिलायझेशन प्रोसेस ते एक ओव्हरलुक करू आपण सुरुवातीला. सपोज दिस इज दी एम्ब्रियो सॅक अँड विदिन दिस या अशा टाईपचं एम्ब्रियो सॅकचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलं होतं. मायक्रोपायलर एंड सेल, इट कन्सिस्ट ऑफ एग apparatus, then secondary nucleus, and these are the antipodals. ठीक, आणि जेव्हा पोलन ट्यूबची एंट्री होईल, कशी एंट्री होते आपण ते सगळे पॉइंट्स पाहिल्यात ऑलरेडी. पोरोगॅमी आहे, मिझोगॅमी आहे, चेलायझोगॅमी असेल. इट कॅरीज टू मेल गॅमिट, नॉन मोटाईल गॅमिट ट्यूबच्या मार्फत कॅरी केले जातात, त्याला सायफोनोगॅमी असं म्हटलं होतं आपण. आणि फर्टिलायझेशनच्या आतमध्ये सगळे इव्हेंट्स आपण ऑलरेडी डिस्कस केले आहेत. मग आता कन्सिडर करा की गॅमिट्स एंटर झाले होते अँड वी नो दॅट वन गॅमिट फ्युजेस विथ दी एग सेल टू फॉर्म दी झायगोट दॅट इज डिप्लॉइड स्ट्रक्चर, अँड सेकंड गॅमिट फ्यूज विथ दी सेकंडरी न्यूक्लियस. 3 न्यूक्लियस फ्यूज होतात म्हणून त्याला आपण ट्रिपल फ्युजन म्हणतो, टू फॉर्म द पीईएन विच इज द ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर. हा सगळा आपला फर्टिलायझेशनचा पार्ट झाला. नाऊ अवर एम इज टू स्टडी. आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे की झायगोट समोर काय डेव्हलप करतो आणि पीईएन पासून समोर काय डेव्हलप होते, आणि म्हणून आपण त्याला कन्सिडर करतोय की पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स किंवा चेंजेस. चेंजेस म्हटल्यापेक्षा आपण त्याला इव्हेंट्स म्हटलं तर परफेक्ट राहील. चेंज तर आहेच, कारण जेव्हाही एखाद्या सेलमध्ये काहीतरी डिव्हिजन घडेल, काहीतरी डिफरन्शिएशन घडेल, इट मीन्स देअर इज अ चेंजिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल स्ट्रक्चर चेंज होत राहते. मग आता इव्हेंट पाहताना एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट सुरुवातीला पाहायची आहे एम्ब्रियोची नंतर. असंच का असेल तर याला रिझन आहे, मोस्ट ऑफ दी प्लांटमध्ये एम्ब्रियो डेव्हलपमेंट किंवा एम्ब्रियो फॉर्मेशन म्हणा हे तेव्हा स्टार्ट होते जेव्हा काही ना काही एंडोस्पर्म until some amount of endosperm will be formed in the embryo sac. थोडंफार एंडोस्पर्म तयार झालं का नंतरच चालू होते एम्ब्रियो डेव्हलपमेंटची प्रोसेस. आणि हा उद्देश काय असते, हे असं का घडत असेल, बिकॉज इट इज नॅचरल. फूड मटेरियल इट इज रेडी, देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल बनवायच्या अगोदर त्याचं एक रेडीमेड फूड असायलाच पाहिजे. हा नॅचरल म्हणजे एक लॉ समजू शकता तुम्ही. तुम्ही ह्युमन बिंगचं एक्झाम्पल घ्या, एनिमल्स है ना. फिमेल किंवा मेल बेबी जेव्हा एखादा बर्थ होत असेल तर त्याचं जे फूड मटेरियल आहे ते अवेलेबल असते इन द फिमेल बॉडी इन द फॉर्म ऑफ मिल्क. तर असाच एक कन्सेप्ट कन्सिडर करायचा आहे की एम्ब्रियो डेव्हलपमेंटच्या बिफोर एंडोस्पर्म डेव्हलपमेंट का बघायची आहे, कारण हा एक उद्देश असतो त्यांचा की एम्ब्रियो तेव्हा तयार होईल व्हेनेवर द एंडोस्पर्म इज अवेलेबल.
ठीक आहे. तर म्हणून आपण इव्हेंट असा स्टडी करू की एंडोस्पर्म म्हणजे काय, कसा डेव्हलप होतो, अँड देन वी विल फोकस ऑन दी एम्ब्रियो डेव्हलपमेंट. ओके, सो लेट स्टार्ट. डेव्हलपमेंट ऑफ दी एंडोस्पर्म. तर स्टार्टिंगला आपण एंडोस्पर्मचं मिनिंग काय होतं ते एक लक्षात घेऊ. एंडोस्पर्म इट इज द न्यूट्रिटिव्ह टिश्यू. कोणाकरता? फॉर दी डेव्हलपिंग एम्ब्रियोज. एम्ब्रियो सॅक मध्ये सायमल्टेनियसली एंडोस्पर्म तयार होऊन राहिलं अँड इट इज फॉलोड बाय एम्ब्रियो एंडोस्पर्मच्या नंतर काय, एम्ब्रियो फॉर्मेशन होऊन राहिलं. मग तो जो एम्ब्रियो आहे तो डेव्हलप होईपर्यंत त्याला एनर्जीची रिक्वायरमेंट असेल, त्याला फूडची रिक्वायरमेंट असेल. सो इट इज इन द फॉर्म ऑफ एंडोस्पर्म. मग त्याचे टाइप्स असतात आणि अल्ब्युमिनस वगैरे पाहतो आपण, त्याला ॲल्युरॉन वगैरे एक्झाम्पल, हे सगळे आपण नंतर डिस्कस करू. सध्या पुरता एंडोस्पर्म एक फूड मटेरियल आहे, एक न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे जो एम्ब्रियोला डेव्हलपमेंटसाठी, त्याच्या ग्रोथसाठी हेल्प करते. आता इथं डेव्हलपमेंट जर पाहायची आहे तर तुम्हाला याचं बॅकग्राऊंड थोडं आठवावं लागेल. कोणत्या सेल पासून तयार होते, कारण आपण सगळे सिक्वेन्शियल इव्हेंटच तर पाहून राहिलो. स्टार्टिंगला अँथर होता, तिथं पोलन रेंज, पोलन रेंजच्या नंतर काय तर पोलन ट्यूब बनली होती, पोलन ट्यूबच्या नंतर मग गॅमिट्स, तसंच फिमेलमध्ये मेगॅस्पोर वगैरे. तर आता लक्षात घ्या की एंडोस्पर्मला तयार करणारी जी सेल आहे ती सेल कुठं प्रेझेंट असते, दॅट सेल इज प्रेझेंट इन दी एम्ब्रियो सॅक. ठीक आहे. जर आपण कन्सिडर करतोय की सपोज दिस इज दी एम्ब्रियो सॅक, it contain the cell called as the central cell. है ना, एम्ब्रियो सॅक मध्ये 7 सेल्स राहतात. लोअर म्हणजे जो ऍक्च्युअली मायक्रोपायलर एंड आहे त्या ठिकाणी एग ॲपॅरटस, चेलाजल एंडला अँटीपोडस आणि सेंटरला जी सेल असते त्याला आपण, तो न्यूक्लियस जो आहे तो सेकंडरी न्यूक्लियस आहे आणि त्याला सराउंडिंग सायटोप्लाझम सहित त्याला आपण सेंट्रल सेल म्हणतो. तर इथं मी फक्त ड्रॉ जे करून राहिलो ते काय आहे, द डेव्हलपिंग सेल ऑफ द एंडोस्पर्म दॅट इज ओनली PEN विच इज ट्रिप्लॉइड इन नेचर. ठीक आहे. आता हे ट्रिप्लॉइड कसं बनलं हे सगळं फर्टिलायझेशनला वाचून तुम्हाला रिकव्हर करावं लागेल. नाऊ वी हॅव द एम्ब्रियो सॅक विथ PEN न्यूक्लियस. आता याची डेव्हलपमेंट कशी होते, तर सिम्पली मिओसिसची प्रोसेस तर ऑलरेडी घडलेलीच आहे. अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये मिओसिस केव्हा घडते, ओनली ड्युरिंग द स्पोरोजेनेसिस. मेलमध्ये मायक्रोस्पोर बनताना, फिमेलमध्ये मेगॅस्पोर बनताना. आता मिओसिस घडणार नाही. आता जर डिव्हिजन करायचं असेल तर ओनली मायटोसिस विल बी देअर. मग इथं मायटोसिस घडेल. कसं घडतं, फक्त त्या मायटोसिसच्या डिव्हिजनला स्टडी थोडं करा पहा. आता सपोज हा जो पर्टिक्युलर हा न्यूक्लियस आहे अँड इट इज सराउंडेड बाय दी सायटोप्लाझम. इथे एम्ब्रिओ असेल, हा जो पोर्शन आहे या ठिकाणी काय असेल, एम्ब्रिओ. पण आपण त्या एम्ब्रिओचं आता डेव्हलपमेंट पाहून नाही राहिलो म्हणून त्याला आपण डिस्टर्ब नाही करू. सपोज तो आहे डेव्हलप होऊन राहिला तो पण. नाऊ हाऊ PEN अंडरगो मायटोसिस. तर पहा, डिपेंडिंग अपॉन द डिव्हिजन टाईप, मायटोसिस तर आहेच पण आपल्याला हे माहित असायला पाहिजे की डिव्हिजन कोणतंही असेल. आता मी इथं रिप्रेझेंट करतो, सपोज इट इज मायटोसिस. तर याच्यामध्ये 2 इव्हेंट्स असतात. एक तर पर्टिक्युलर सेल कोणतीही कन्सिडर करा टिपिकल, त्याच्यामध्ये कंट्रोलिंग सेंटर असतो कॉल्ड एज न्यूक्लियस अँड इट इज सराउंडेड बाय दी सायटोप्लाझम. मग डिव्हिजन होताना काय घडणार आहे, सुरुवातीला न्यूक्लियस डिवाइड होईल, एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस होतील, नंतर सायटोप्लाझम डिवाइड होईल, 2 सेल तयार होतील, डॉटर सेल. तर म्हणून मायटोसिस इट शोज 2 इव्हेंट दॅट इज न्यूक्लियर डिव्हिजन and it is followed by cytoplasmic division. म्हणून वेगवेगळ्या अँजिओस्पर्म मध्ये जे एंडोस्पर्म डेव्हलपमेंट तुम्ही पाहून राहिलो तर या एंडोस्पर्मचे टाइप्स पण स्टडी केले जातात. डिफरंट ऑर्गॅनिझम्स, आय मीन डिफरंट एक्झाम्पल्स अमॉंग द फ्लॉवरिंग प्लांट हॅव डिफरंट एंडोस्पर्म. सगळ्या अँजिओस्पर्म मध्ये एंडोस्पर्म सारखा नसतो. त्याला रिझन हे आहे की जे डिव्हिजन आहे हे डिव्हिजन थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने होते. पहा आता लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करू दॅट PEN न्यूक्लियस अंडरगो फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपण काय स्टडी करू आलो, इट अंडरगो फ्री न्यूक्लियर डिव्हिजन.
ऍक्च्युली न्यूक्लियसचे डिव्हिजन झाल्यानंतर सडनली सायटोप्लाझमचं डिव्हिजन व्हायला पाहिजे, एकापासून 2 डॉटर सेल बनायला पाहिजे. पण इथं तसं नाही घडून राहिलं. इथं फक्त कंटिन्युअसली न्यूक्लियस डिवाइड होऊन राहिला, सायटोप्लाझम फक्त सगळ्यात शेवटी डिवाइड होईल. ठीक आहे. इथं काय म्हणायचं त्याने, इट इज ओनली फॉलोड बाय न्यूक्लियर डिव्हिजन, म्हणून तर शब्द वापरलाय फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. मग काय होणार आहे, हा जो न्यूक्लियस आहे स्वतःचे मल्टिपल न्यूक्लियर तयार करेल. सो मेनी न्यूक्लियर, एकापासून 2, 4, 8, 6 किती सारे न्यूक्लियर तयार झाले. अँड ऑल न्यूक्लियर आर अरेंज्ड ऍट दी पेरिफेरी. म्हणून सांगू आता सेंटरला काय, तर सेंट्रल स्पेस जी आहे इट इज ऑक्युपाइड बाय, ही जी स्पेस आहे इट इज ऑक्युपाइड बाय दी व्हॅक्यूल. प्लांट सेलचं कॅरेक्टरिस्टिक फीचर, मोस्ट ऑफ दी सायटोप्लाझमिक दॅट स्पेस, दॅट व्हॉल्यूम इट इज ऑक्युपाइड बाय दी व्हॅक्यूल. कारण प्लांट हे ऑटोट्रॉपिक आहे, दे प्रोड्युसेस लार्ज अमाऊंट ऑफ फूड, त्याला स्टोअर करण्याकरता ते नीड दी व्हॅक्यूल. तर इथं जे स्ट्रक्चर आता तुमच्या समोर दिसून राहिलं तुम्हाला, तर हा एंडोस्पर्म आहे. काय एंडोस्पर्म म्हणतोय मी याला, कारण ह्या ज्या सेल्स बनल्या, हे जे काही स्ट्रक्चर बनलं हे कोणाच्या डिव्हिजन नंतर बनलं, पीईएन. आणि हेच तर आपली एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट आहे. न्यूट्रिटिव्ह टिश्यू तर आहेच आहे, पण डेव्हलप कसा होतो, इट डेव्हलप्स बाय दी डिव्हिजन, मायटॉटिक डिव्हिजन ऑफ पीईएन. हे आपल्याला माहितच आहे. ठीक आहे. तर इथं द कम्प्लीट एंडोस्पर्म, this complete endosperm, it shows only nuclei arranged at the periphery. त्याच्यामध्ये सेल्युलर स्ट्रक्चर तुम्हाला दिसून राहिलं, कारण डिव्हिजन कोणतं झालं, फक्त न्यूक्लियर. सो सच टाइप ऑफ एंडोस्पर्म इज कॉल्ड एज न्यूक्लियर एंडोस्पर्म. सच एंडोस्पर्म इज कॉल्ड एज न्यूक्लियर एंडोस्पर्म. म्हणजे हा झाला काही एंजिओस्पर्म मधला. होऊ शकते बाकीच्या ऑर्गॅनिझम मध्ये काहीतरी वेगळा टाईप असेल. असे 3 एंडोस्पर्मचे टाईप असतात, आणि हीच आहे डेव्हलपमेंट ऑफ दी एंडोस्पर्म. म्हणून आपण आता एक चार्ट ड्रॉ करू का, डिपेंडिंग अपॉन दी डेव्हलपमेंटल स्टेज मायटॉटिक डिव्हिजन कसं घडतं, न्यूक्लियस डिव्हिजन घडते की सायटोप्लाझमिक डिव्हिजन घडते, त्याच्या आधारावर आपण एंडोस्पर्मचे काय स्टडी करून राहिलो विद्यार्थी मित्रांनो, टाइप्स. तर लक्षात ठेवायचं आहे टाइप्स म्हणजेच काय, त्याची डेव्हलपमेंट. तर पहिला टाइप आपण आता डिस्कस केला, दॅट इज दी न्यूक्लियर. आता सेकंड जो आहे इट इज सेल्युलर. नंतर आपण याची एक्झाम्पल्स पण बघून घेऊ. सेल्युलर एंडोस्पर्म. आणि थर्ड असतो हेलोबियल एंडोस्पर्म. काय डिफरन्स असेल, आता परत सेम डायग्राम आपल्याला रिपीट करावं लागेल. सपोज दिस इज दी एम्ब्रियो सॅक. इथं काय असेल, पीईएन न्यूक्लियस, अँड सपोज दिस इज दी एम्ब्रियो. तो त्याचं डेव्हलपमेंट चालूच आहे. बरं, एंडोस्पर्म डेव्हलपमेंट सुरुवातीला पाहतो, हा कन्सेप्ट क्लिअर करा. नाही तर असं नाही झालं पाहिजे बा सुरुवातीला पूर्ण एंडोस्पर्म बनला नंतर एम्ब्रियो. मग ते एंडोस्पर्म बनण्याचा फायदा काय, एंडोस्पर्म स्टार्ट होईल सुरुवातीला, पण सायमल्टेनियसली एम्ब्रियो डेव्हलपमेंट सुद्धा चालू असेल. जसा जसा एंडोस्पर्म तयार होईल तसा तसा एम्ब्रियो त्याला ऍब्सॉर्ब करत राहील, त्या एम्ब्रियोची पण ग्रोथ होईल. तर अशा प्रोसेसेस राहतात. नाउ द PEN nucleus, it shows nuclear division followed by cytoplasmic division. न्यूक्लियस डिवाइड झाला की परत सायटोप्लाझम. म्हणजे एक टिपिकल डिव्हिजन कसं घडतं की एका सेल पासून डॉटर सेल, तसं डिव्हिजन घडून राहिलं. एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस झाली की त्याला सायटोप्लाझमनं सराउंड केलं जाईल आणि सेल वॉल तयार होईल. म्हणजे हा जो पीईएन स्वतःला डिवाइड करून राहिला, त्याच्यात नुसतं न्यूक्लियाय डिवाइड न होता कम्प्लीट सेल. आता कन्सिडर करा की समजा इथं जर पीईएन आपण ड्रॉ केला होता, तर एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस तयार झाले, दे आर सराउंडेड बाय दी सेल वॉल. हे अशा पद्धतीने म्हणजे कम्प्लीट एंडोस्पर्म जो तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये नुसतं न्यूक्लिया नाही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतील, अशा पद्धतीच्या सेल्स दिसतील. म्हणजे द एंडोस्पर्म शोज द सेल्स, मेनी सेल. तुम्हाला या ठिकाणी फक्त न्यूक्लियर दिसले, इथं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काय दिसून आले, सेल्स दिसून आले. मेनी सेल्स आर देअर. ठीक आहे. सो सच टाइप ऑफ एंडोस्पर्म इज कॉल्ड एज व्हॉट,
सेल्युलर. ज्या एंडोस्पर्म मध्ये तुम्हाला सेल्युलर स्ट्रक्चर दिसेल, खूप साऱ्या सेलचा ग्रुप दिसेल, त्याला म्हणायचं आहे सेल्युलर. ज्या एंडोस्पर्म मध्ये नुसतं न्यूक्लियर दिसतील त्याला न्यूक्लियर एंडोस्पर्म. आणि ज्या एंडोस्पर्म मध्ये तुम्हाला न्यूक्लियर सुद्धा अरेंजमेंट दिसेल ऍज वेल ऍज सेल्युलर अरेंजमेंट सुद्धा दिसेल, त्याला म्हणायचं आहे तुम्हाला हेलोबियल एंडोस्पर्म. कसा घडतो? परत तेच. सपोज दिस इज एम्ब्रियो सॅक. डायग्राम थोडी मोठी, खात्या पित्या घरची ड्रॉ करू आपण. इथं पीएन नावाचा न्यूक्लियस आहे. तर काय करतो पहा, पहिले फ्री न्यूक्लियर डिव्हिजन घडेल, 2 न्यूक्लियर तयार झाले, न्यूक्लियर डिव्हिजन सडनली फॉलोड बाय सेल वॉल फॉर्मेशन. म्हणजे चटकन एक वेळ काय होते, सायटोप्लाझम डिवाइड होते. मग सायटोप्लाझम डिवाइड झाल्यामुळे याच्यामध्ये पार्टिशन तयार होईल, सेल वॉल तयार होईल. म्हणजे कम्प्लीट एंडोस्पर्मच्या आतमध्ये 2 सेल तयार झाले. अरे मायटोसिस घडलं तर एका सेल पासून 2 डॉटर सेल बनतील की नाही? मग त्या 2 सेल डॉटर अशा बनल्या. हे सायटोप्लाझम आहे, हे 2 न्यूक्लियस आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 2 वेगवेगळ्या सेल दिसून राहिल्या की नाही? मग दिसल्या तर याला तुम्ही म्हणू शकता इट इज अ सेल्युलर एंडोस्पर्म. पण डिव्हिजन झालं नाही. नाव इट इज फॉलोड बाय फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. या दोनही सेल मधले जे न्यूक्लियस आहेत ते कंटिन्युअसली काय होतात, अंडरगो डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन. मग इथं जर न्यूक्लियर डिवाइड झाले तर परत ही अरेंजमेंट याच्यासारखी होईल ना. ऑल न्यूक्लियर अरेंज ऍट डी, इथं काय असेल, एम्ब्रियो. ऑल न्यूक्लियर अरेंज ऍट डी पेरिफेरी. आणि त्याच्या सेंट्रलला काय राहील, व्हॅक्युल राहील. इथं काय राहील, हे सगळं असं व्हॅक्युल असेल. तर इथं जो तुम्हाला एंडोस्पर्म दिसतो, इट शोज सेल्युलर स्ट्रक्चर ऍज वेल ऍज न्यूक्लियर स्ट्रक्चर. That's why it is the intermediate between these two type of the endosperm. दोघांचे कॅरेक्टर शो करते आणि म्हणून अशा टाईपच्या एंडोस्पर्मला तुम्हाला म्हणायचं आहे हेलोबियल एंडोस्पर्म. ऍक्च्युली हा जो हेलोबियल वर्ड आहे तर हे हेलोबियल्स हा एक ग्रुप आहे पहा. कोणत्या प्लांट मधला? तर अमॉंग दी मोनोकॉट्स. म्हणजे मोनोकॉटिलिडॉनचे जे एक्झाम्पल्स आहेत ते सगळे एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता इन द हेलोबियल एंडोस्पर्म. जे डायकॉट्सचे एक्झाम्पल आहेत ते तुम्ही सेल्युलर मध्ये घेऊ शकता. आणि या न्यूक्लियर एंडोस्पर्मचे एक्झाम्पल जे आहेत बेसिक, त्याच्यातलं एक एक्झाम्पल आहे कोकोनट. त्याच्यातलं जे पाणी असते नारळामधलं, इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द न्यूक्लियर एंडोस्पर्म. बाकीच्या पुस्तकातून तुम्ही रिकॉल करू शकता बा एक्झाम्पल्स. यांनी न्यूक्लियर एंडोस्पर्म मध्ये एक्झाम्पल दिले आहेत. कोकोनट, सनफ्लावर, व्हीट. त्याच्यानंतर सेल्युलर मध्ये दिलाय पेटुनिया. हेलोबियन मध्ये एक्झाम्पल दिलाय ऍस्फोडेलस. आता जे एक्झाम्पल तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये ते तुम्ही लक्षात ठेवायचे कारण पेपरमध्ये तेच येतील. पण तसं बेसिकली लक्षात ठेवण्याकरता तुम्ही इकडे कोकोनट हे बेस्ट एक्झाम्पल टिपिकल, इकडे डायकॉटिलिडॉनचे मॅक्सिमम प्लांट्स आणि इकडे मोनोकॉट्स. त्याच्यातली कोणत्या ग्रुपमधले, हेलोबियल्स. जसं आता व्हॅलिस्नेरिया वगैरे आहे. तर ठीक आहे, अशा पद्धतीचा हा टाईप असतो पहा एंडोस्पर्म. याचे फंक्शन जर विचारले तर एकदम सिम्पली तुम्ही लिहू शकता, इट ऍक्ट एज द न्यूट्रिटिव्ह टिश्यू फॉर द डेव्हलपिंग एम्ब्रियो. आता एक मुद्दा क्लिअर करायचा आहे की सीड जेव्हा तयार होईल, कम्प्लीट रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस झाली आणि सपोज सीड गेट फॉर्म. मग आता सीड मध्ये 2 गोष्टी आहेत. कारण रायपंड ओव्ह्यूलला आपण काय म्हणून राहिलो, सीड, आणि ओव्हरीला फ्रूट म्हणतो आपण. तर त्या सीड मध्ये दोन्ही गोष्टी राहू शकतात, एम्ब्रियो ऍज वेल ऍज एंडोस्पर्म. पण समजा एम्ब्रियो पूर्ण डेव्हलपमेंट होईपर्यंत एंडोस्पर्मवर डिपेंड आहे. मग त्यानं जर तो एंडोस्पर्म पूर्ण कंझ्युम केला आणि जेव्हा सीड जर्मिनेट होईल, आपण त्याची पेरणी करतो, तर जर्मिनेशनच्या वेळेस जर तो एंडोस्पर्म तिथे शिल्लक राहिला नाही तर मग त्या सीडचा प्रकार बदलतो, त्याला नॉन एंडोस्पर्मिक सीड म्हणतो. याचा अर्थ ते सीड कमकुवत असेल, स्ट्रॉंग नसेल असा फॉर्म नाही आहे. एम्ब्रियो त्यातला ऍक्टिव्ह पाहिजे. आणि काही सीड असे राहतात की अप टू जर्मिनेशन द एंडोस्पर्म रिमेन, ते कंझ्युम केलं जात नाही, मग त्याला आपण एंडोस्पर्मिक सीड म्हणतो. तर हा एक तुम्हाला शेवटी टॉपिक येईलच, तेव्हा आपण डिस्कस करू. सो दिस इज अबाउट डेव्हलपमेंट ऑफ द एंडोस्पर्म.